मतचोरीच्या विरोधात मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती असा विराट मोर्चा काढण्यात आला आणि या सत्याच्या मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड या अग्रेसर असल्याचं चित्र पाहायला मिळालं। मतचोरी विरोधात मुंबईत न भूतो न भविष्यती असा विराट सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व घटक पक्षाचे नेते व मतदार सहभागी झाले होते। सत्याच्या मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड अग्रेसर होत्या। त्यांच्या समवेत उपनेत्या छायाताई शिंदे, उपनेत्या शुभांगी पाटील, उपनेत्या शीतल शेठ देवरुखकर, समन्वयक रंजना नेबाळकर, उपशहर संघटिका ज्योती माळवतकर यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित होत्या। लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी हा मोर्चा होता। या मोर्चाने सत्ताधाऱ्यांची झोप उडेल व खऱ्या मतदाराला न्याय मिळेल असे अस्मिताताई म्हणाल्या। या विराट मोर्चाला संबोधताना सर्व नेत्यांनी सरकारला आणि निवडणूक आयोगाला चांगलेच धारेवर धरले। आणि सोलापूरहून आलो आणि आज सोलापूर सातारा या सगळ्या भागातनं असंख्य युवती निघालेल्या आहेत। कारण सगळीकडे आहे हा प्रकार, अखंड महाराष्ट्रामध्ये हा प्रकार चालू आहे। आज मतांची चोरी आणि सत्तेसाठी काय पण असं ह्या लोकांसाठी चालू आहे। तुम्ही हरलात की आक्षेप घेतला? नाही, आम्ही हरलो नाहीये। आम्ही कुणाला मतदारांना हरवू दिला नाही, खऱ्या मतदारांना। आणि जे मतदार आहे की जे आज खरे मतदार नाहीये आणि जे आज मताची आज आपली लोकशाही जिवंत ठेवली जात नाहीये, आज आपलं संविधान वाचवण्याची वेळ आलेली आहे आणि हे वाचवण्यासाठी आम्ही जीवाच्या आकांताने लढतो आहोत। आमच्या लढाईमध्ये नक्की लोकशाहीचा विजय होईल। माननीय उद्धवजी आम्ही सोलापूरमध्ये शहर मध्य मतदारसंघामध्ये राहते, सोलापूर शहरामध्ये, आणि मतदारांच्या याद्यांचे जेव्हा वाचन सुरू होतं त्यामध्ये दुबार मतदारांची संख्या आहे, एक मतदारांची संख्या आहे आणि त्यामुळे हे सगळं थांबवण्यासाठी आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि